नमस्कार, मी कांतीलाल कडू पनवेल। रविवारी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून माझ्या चाहत्यांनी, समर्थकांनी आणि माझ्यावर अफाट प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रांनी, मैत्रिणींनी मला शुभेच्छा दिलं आणि शुभेच्छा देताना एक जगण्याचं बळ दिलं। त्या सर्वांचा मी आभारी आहे। अनेक ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी बॅनर लावले, शुभेच्छा दिले। काही माझ्या परमशत्रूंनी ते बॅनर चोरले, काढले। त्यांचा तो नेहमीचा खेळ आहे आणि तो खेळला पाहिजे, कारण जेवढे माझे शत्रू वाढतील तेवढी मला लढण्याची ताकद मिळते आणि म्हणून त्या शत्रूंचेही मी आभार मानतो, इतर शत्रूंचे आभार मानतो आणि जरा त्यांना आणखी माझ्याशी लढण्याची त्यांनाही शक्ती मिळो, कारण अशा हतबल झालेल्या लोकांशी लढण्यात मला खरंच रस नाही आहे, कारण मेलेल्या माणसावर मी वार करत नाही। मी योद्धा आहे आणि मला योद्ध्याने म्हणजे माझ्या ताकदीचा लढायसाठी माणूस पाहिजे। तर अशी माणसं जर तयार झाली तर खरंच लढाईला मजा येईल। एक आपले प्रगल्भ विचारांची लढाई आहे। आपण असे छुपे वार करत नाही, कबरेखाली वार करत नाही, पण जरा भगवंताकडं विनंती करतोय की शत्रू द्यायचे असतील तर ते असे ताकदवान दे, ज्यांच्याशी लढताना मला खरंच एक बळ येईल आणि माझ्या हितचिंतकांना, समर्थकांनाही वाटेल की यस, आम्ही ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवले ते कांतीलाल कडू असे हतबल नाही आहेत, हतबलांवर वार करत नाही आहेत। तर कांतीलाल कडू अशा लोकांशी लढत आहेत की ज्यांना खरंच, ज्यांच्याकडे ताकद आहे। ज्या मेलेल्या लोकांशी काय लढणार? त्याच्यामुळे त्यांनी बॅनर काढले आणि ताकद दिली मला आणखी बॅनर लावण्याची। आणि कार्यक्रमाला त्याचा हे झालं की कार्यक्रमाला तुडुंब गर्दी होती। लोकांना, नेते आले, मंत्री आले की पैसे देऊन माणसं आणावी लागतात, हजारो कोटीच्या माणसांना पैसे आणून माणसं आणावी लागतात, साहित्यिक खरेदी करावी लागतात, कवी खरेदी करावी लागतात आणि लाचार लोचट लोक त्यांच्या मागं। जेव्हा प्रतिभा ही अशा पैसेवाल्यांच्या मागं धावते तेव्हा खरंच या देशाचं फार मोठं नुकसान झालेलं दिसतं आणि मग वाटतं की हे साहित्यिक नव्हेत, हे राजकारणी नव्हेत, हे लुटारू लोक आहेत आणि यांच्या विरोधात लढण्याची ताकद मिळते। आणि हाच माझ्या वाढदिवसाचा खरा अर्थ आहे की समाजात जे जे चांगलं आहे ते वेचून घ्यावं आणि आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते समाजाला अर्पण करावं, एवढ्यासाठी हा वाढदिवसाचा माझा घाट असतो। पुन्हा एकदा भेटू नवीन प्रकल्प घेऊन, नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन लवकरच येईन। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।